नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. नीट 2025 परीक्षेचे ॲडमिट कार्ड बाबत आपण सविस्तर माहिती आज घेऊया. आपली नीट 2025 परीक्षा आहे 4 मे रोजी. त्यापूर्वी नीट परीक्षेचं ॲडमिट कार्ड 1 मे 2025 पर्यंत NEET.NTA.nic.in या संकेतस्थळावर डाउनलोडिंगसाठी उपलब्ध होणार आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोडिंगसाठी उपलब्ध होण्यापूर्वी फर्स्ट स्टेप आहे अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमेशन, म्हणजे कोणत्या शहरामध्ये आपले परीक्षा केंद्र आहे याबाबतची माहिती. आणि ही माहिती परीक्षेपूर्वी एक आठवडा म्हणजेच 26 एप्रिल 2025 रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. आपण परीक्षा केंद्र फॉर्म भरताना नोंदवलेले आहेत. त्यापैकी कोणतं शहर आपल्याला आलं एवढीच माहिती त्याच्यातून आपल्याला मिळणार आहे. प्रत्यक्षात त्या शहरातलं केंद्र कुठलं असेल हे आपल्याला सांगता येत नाही. यामुळं विद्यार्थ्याला परीक्षेच्या केंद्राची, शहराची माहिती झाल्यामुळं पुढील प्लॅनिंग करण्यास सोपं जाणार आहे. ॲडमिट कार्ड म्हणजेच प्रवेशपत्र म्हणजे विद्यार्थ्याला नीट परीक्षा केंद्रावर परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यासाठी NTA बोर्डाने जारी केलेले दस्तऐवज आहे. ॲडमिट कार्डसाठी समानार्थी शब्द आहे हॉल तिकीट. आजच्या भागात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पुन्हा एकदा सांगतो, अपुरं ज्ञान हे धोक्याचं असतं. संकेतस्थळावर मेन पेजवर डाउनलोड ॲडमिट कार्ड हा ऑप्शन उपलब्ध होतो. त्यावरती क्लिक करून ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थने लॉग इन करून ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं. ॲडमिट कार्ड 3 पेजेसमध्ये उपलब्ध होतं. ॲडमिट कार्डच्या कमीत कमी 3 रंगीत प्रिंट घ्यावेत. शक्यतो पान क्रमांक 1च्या जादा प्रिंट घ्यावेत. व्हॅलिड ॲडमिट कार्ड तयार करताना पहिल्या पानावर अंगठा निशाणी आपण देत असतो, त्यावेळेला एखादी प्रिंट ही बाद होऊ शकते. उपलब्ध होणाऱ्या ॲडमिट कार्डचा आपण अत्यंत बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यावर देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणंसुद्धा आवश्यक आहे. पान क्रमांक 1 फर्स्ट पेज म्हणजे मेन ॲडमिट कार्ड. यावरती सेंटर डिटेल्स अँड सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच अंडरटेकिंगचा फॉर्म असतो. पहिल्या पानावरती टॉप भागात म्हणजे वरील भागात विद्यार्थ्याचं नाव, रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, कॅटेगरी अशी संपूर्ण माहिती असते. विद्यार्थ्याने सदरची संपूर्ण माहिती तपासून पाहणे आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे डाउनलोड केलेल्या ॲडमिट कार्डची प्रिंट पाहिल्यानंतर पहिल्या पानावर विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी ही त्यामध्ये येतेच. मधला सेक्शन मध्यभागात टेस्ट डिटेल्स म्हणजेच परीक्षेबाबतची सर्व माहिती असते. यामध्ये महत्त्वाचं रिपोर्टिंग एंट्री टाईम ॲट सेंटर, गेट क्लोजिंग टाईम ऑफ सेंटर, परीक्षा केंद्राचं नाव आणि संपूर्ण पत्ता यांची माहिती असते. बॉटम सेक्शन म्हणजे खालच्या भागात सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग हा फॉर्म असतो आणि फोटो, अंगठा निशाणी आणि स्वाक्षरी यासाठी 3 चौकोन दिलेले असतात. ॲडमिट कार्ड पान क्रमांक 2. या पान क्रमांक 2च्या वरच्या भागात बॉक्स आपल्याला दिलेला असतो. तो पोस्टकार्ड साईज फोटो 4 बाय 6 इंच आकाराचा चिटकवण्यासाठी दिलेला असतो. पान नंबर 2च्या बॉटम पार्ट म्हणजे खालच्या भागात सिग्नेचर आणि विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या असतात. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मागील 2 वर्ष पहिल्या दिवशी डाउनलोडिंगसाठी ॲडमिट कार्ड उपलब्ध झाल्यानंतर पोस्टकार्ड साईजच्या फोटोसाठीचा बॉक्स हा
4x6 इंच ऐवजी खूपच लहान देण्यात आलेला होता. विद्यार्थ्यांच्या तक्रारी गेल्यानंतर बोर्डाकडून चूक लक्षात आल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला होता. परंतु त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांना प्रिंट घ्यावी लागली होती. यावर्षी आपण सुरुवातीला प्रिंट घेण्यापूर्वी बॉक्स साईज काय आहे हे प्रथम पाहण्यात यावे आणि त्यानंतरच प्रिंट घ्यावी. तीच चूक पुन्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी होणार काय हे मला माहीत नाही. एकंदरीत काय तर नोटीस आली की लगेचच प्रिंट घेण्याची घाई करू नये. पान क्रमांक 3 याच्यावरती इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स असतात. या सर्व सूचनांचा विद्यार्थ्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि त्याप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे असते. आपल्याला NTA बोर्डाकडून नीट 2025चं माहितीपत्रक सद्यस्थितीत उपलब्ध आहे. त्यामध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्यापेक्षाही ॲडमिट कार्डवर देण्यात आलेल्या सूचना ह्या परीक्षेसाठी अंतिम असतात, याची नोंद घ्यावी. प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड आणि व्हॅलिड ॲडमिट कार्ड म्हणजे नेमकं काय तर डाउनलोडेड ॲडमिट कार्ड हे तात्पुरते म्हणजेच त्याला प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड असे म्हणतात. प्रोव्हिजनल म्हणजे जे वेबसाईटवरून डाउनलोडिंग केल्यानंतर आपणास प्राप्त होते ते ॲडमिट कार्ड. प्रोव्हिजनल ॲडमिट कार्डवरती सांगितलेल्या सूचनेनुसार ज्यावेळी कार्यवाही केल्यानंतर तयार होणारे ॲडमिट कार्ड म्हणजे व्हॅलिड ॲडमिट कार्ड होय. जसं की सूचनेनुसार स्वाक्षरी करणे, फोटो चिटकवणे, अंगठा निशाणी घेणे वगैरे. थोडक्यात व्हॅलिड ॲडमिट कार्ड म्हणजे कायदेशीरपणे व अधिकृतपणे स्वीकारता येईल असे विधिमान्य आणि वैध असते. कोणताही दाखला असो, कागदपत्र असो, आपण संगणकावरून प्रिंट घेतली म्हणजे त्यास वैधता नसते, तर योग्य ती कार्यवाही आणि स्वाक्षरी झाल्यानंतरच त्या दाखल्याला वैधता प्राप्त होते. आता आपण पाहूया व्हॅलिड ॲडमिट कार्ड कसे तयार करावे, त्याबाबत काय काळजी घ्यावी. पान क्रमांक 1 बॉटमलेट चौकोनामध्ये पूर्वी नीट फॉर्म भरताना अपलोड केलेलाच फोटो पासपोर्ट साईजचा चिटकवायचा आहे परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वीच. पान क्रमांक 1 मिडल चौकोनामध्ये लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन घेणे आवश्यक आहे. परीक्षेला जाण्यापूर्वीच सदरचा अंगठा निशाणी त्या ठिकाणी घेणे आवश्यक आहे. डावा अंगठा निशाणी स्पष्ट रेखीव असली पाहिजे, बटबटीत नको. आयताकृती चौकोनामध्ये आडवा अंगठा द्यावा, अंगठा पॅडमध्ये बुडवावा व त्यानंतर तो रफ पेपरवरती दुसरीकडे सुरुवातीला उठवावा आणि त्यानंतर अगदी अलगदपणे जास्त दाब न देता आपण ॲडमिट कार्डवरती अंगठा द्यावा, त्यामुळं तो स्पष्ट येतो. जर अंगठा निशाणी स्पष्ट रेखीव उठली नाही तर नवीन प्रिंटचा वापर करा, पण कोणत्याही परिस्थितीत हा अंगठा निशाणी महत्त्वाचा भाग असल्यामुळे बोटाच्या रेषा ह्या स्पष्टपणे दिसल्याच पाहिजेत. पान क्रमांक 1 राईट बॉक्स या ठिकाणी विद्यार्थ्याची स्वाक्षरी आवश्यक आहे, पण आत्ता लगेच स्वाक्षरी करावयाची नाही. आपण परीक्षेला गेल्यानंतर पर्यवेक्षकाच्या समोर ती स्वाक्षरी करावयाची आहे. आता पाहूया ॲडमिट कार्ड पान क्रमांक 2. पान क्रमांक 2च्या खालील भागात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याचा प्रथम अभ्यास करायचा. हे पेज कसं तयार करावं याबाबतच त्या सूचना आहेत. परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वीच दिलेल्या बॉक्समध्ये पोस्टकार्ड साईज फोटो म्हणजे 4 इंच बाय 6 इंच जो आहे तो आपल्याला चिटकवायचा आहे. या पोस्टकार्डवरती डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान पर्यवेक्षकाच्या समोर स्वाक्षरी करायची आहे. म्हणजे फक्त फोटो चिटकवायचा आहे, सद्यस्थितीत स्वाक्षरी करावयाची नाही.
50% सही फोटो बाहेर व 50% फोटोवर येणे याची काळजी घ्यावी. याबाबत पर्यवेक्षक सूचना देतील त्या अंतिम असतील. पोस्टकार्ड फोटोवरती उजव्या बाजूला राईट साईडला पर्यवेक्षक स्वतः स्वाक्षरी करतील. पान क्रमांक 3 इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स. याच्यावर आपल्याला कोणतीही कार्यवाही करायची नाही. फक्त या पानावरती देण्यात आलेल्या सर्व सूचनांचा विद्यार्थ्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला पाहिजे. परीक्षेसाठी काय घेऊन जायचं आहे, परीक्षेच्या दिवशी तसेच परीक्षेच्या कालावधीत परीक्षेनंतर काय कारवाई करणे गरजेचे आहे याची माहिती विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ही जी माहिती आहे ही नीट 2024 ॲडमिट कार्डनुसार मी देत आहे. यामध्ये शक्यतो बदल होत नाही, परंतु नीट 2025 मध्ये काय बदल होतील याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवावे. त्याच सूचना अंतिम असतील. आपण पाहिले मागील वर्षीच्या नीटच्या गैरप्रकारानंतर काही कडक नियम लागू केले जाऊ शकतात, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महत्त्वाच्या काही सूचना. नीट 2024 नुसार ॲडमिट कार्डवरती पालकांची कुठेही स्वाक्षरी नव्हती. एकंदर ॲडमिट कार्ड या संपूर्ण तिन्ही पानामध्ये पालकांची स्वाक्षरीची आवश्यकता नसते. नीट परीक्षा संपल्यानंतर सदरचं व्हॅलिड ॲडमिट कार्ड बोर्डकडे जमा करावं लागतं. ते आपल्याला परत मिळत नाही. ॲडमिट कार्ड एकापेक्षा जास्त वेळा लॉग इन होऊन काढता येतं. रंगीत प्रिंट आवश्यक. डाउनलोड केलेल्या ॲडमिट कार्ड पान क्रमांक 1 वरती विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी ॲडमिट कार्ड प्रिंट करताच येणे आवश्यक आहे. ज्या ॲडमिट कार्डवरती अशी स्वाक्षरी नसेल ते ॲडमिट कार्ड परीक्षेला चालणार नाही. काही वेळा वेबसाईटवर तांत्रिक अडचण येते आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्हॅलिड ॲडमिट कार्डच्या 2 प्रती तयार करून ठेवाव्यात. त्याच्या घड्या घालू नयेत आणि A4 साईजच्या प्लॅस्टिक फोल्डरमध्ये पारदर्शी असणाऱ्या ते ठेवावेत. ॲडमिट कार्डची प्रिंट घेतल्यानंतर त्यामध्ये फुटर हा आलाच पाहिजे, ज्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, IP ॲड्रेस, डेट अँड टाईम अशी माहिती येते. आपल्याला ॲडमिट कार्डमध्ये फुटर आला नाही याचा अर्थ आपण डाउनलोड करताना किंवा प्रिंट घेताना आपणाकडून काहीतरी चुकत आहे, हे लक्षात घ्या. डाउनलोड ॲडमिट कार्ड आपल्याला पेज दिसते. आपण त्याची प्रिंट घेतली तर फुटर येत नाही. दिसणाऱ्या ॲडमिट कार्डच्या टॉप भागात पुन्हा एकदा डाउनलोड ॲडमिट कार्ड हा पर्याय उपलब्ध होतो आणि त्या नंतर जी प्रिंट येते त्यावरती सविस्तरपणे फुटर वगैरे सर्व माहिती येते. सदर ॲडमिट कार्डची सॉफ्ट कॉपी पेनड्राईव्हमध्ये ठेवावी आणि त्याचबरोबर आपल्या ईमेलवर सुद्धा सेव्ह करून ठेवावी. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांकडून सतत येणारा दरवर्षीचा प्रश्न, आमचं व्हॅलिड ॲडमिट कार्ड पर्यवेक्षकाकडं परीक्षेच्या वेळी जमा केलं आहे, मग पुढील प्रक्रियेसाठी कोणतं ॲडमिट कार्ड वापरावं? तर आपण इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या ॲडमिट कार्डची प्रत आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी चालते. त्यावरती पर्यवेक्षकाच्या सहीची आवश्यकता नसते. त्यावरती आपला फोटो चिटकवण्याची सुद्धा आवश्यकता नसते. डाउनलोड केलेले फक्त पहिले पान असले तरीही चालते, कारण त्यावर आपला सर्व शैक्षणिक डाटा असतो, जसं की रोल नंबर, नेम, कॅटेगरी वगैरे, आणि तीच माहिती महत्त्वाची असते. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचसाठी आमच्याकडं जॉईनिंग चालू आहे. इंटरेस्ट असल्यास संपर्क साधावा. अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.